भारत माता
What
तसे आम्ही देखील लागली ना. होय काळोजी. तुमच्या रक्ताचा थेंब पडेल तिथे पंचमहाराची आहुती दिल्याशिवाय हा काळोजी मारे. काय रंग म्हणजे खेळाडे म्हणतात पण असे भीतून बाजूबाईसारखे मुळमुळ रडून गावाला सांगणं हे आम्हाला आई हा काळोजी आपल्या हुकुमाची चेष्टावाने वाट पाहताय. सांगा आपलं कोणतं काम करू. शाबास काळोजी. काय करतात तुझ्या देशी घालून त्याच्या वाड्यावर तुम्ही गळ घालायचं आणि हरण गुन्हा जन्म घालून तुम्ही काळोजी माझ्या समोर हजर करायचं समजतात. मेळामध्ये गंज करून लाल समजेल पाण्यापेक्षा तुम्ही लाल समजेल माझ्या सगळ्यांचा आनंद होतो. बिचारी सासू तिथे जेवून राहिली. घरवाली माझी चंद्रकला देवीच्या दर्शनाला जाणार आहे. जणू काय आकाशात चंद्र कसा तळपत आहे, चंद्र कशा झगझगत आहे. चला माझ्या चंद्रकलेला हजर करा. ठीक आहे महाराज, तुमच्या चंद्रकला मी हजर करतो. थांबा जरा तुम्ही इथं.
और चंद्रकला आपल्या उदयपुरात चरदा देवीचा उत्सव चालू झाला आहे. त्या देवीच्या दर्शनाला तू जावीस अगदी मला मनापासून वाटतं. हे शेवट तुझ्या सोबत असतील. शेवट कोणताही दगाफटका होता कामा नये. महाराज दगाबडगा होऊनच देणार नाही. तर हाताच्या पुराप्रमाणे जपा. बा चंद्रकले येतो आम्ही. या महाराज तुम्ही राणी साहेब चला 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 डाकू संग्राम शिंदे आम्हाला उदयपूरच्या जयसिंग ठाकूरच्या वाड्यावरती दरोडा घालण्यासाठी सांगितले आहे. परंतु आज सर्व लोक उदयपूर सोडून यात्रेत सामील झाले असतील. तेव्हा यात्रेवरती दरोडा घालणे हेच योग्य. काळजी मध्ये हे जर संग्राम सिंगला समजलं तर आपलं काय करणार. चुप आहेस. आज आम्ही दरोडा घातला म्हणजे सांगू उद्या घालणार आहोत असं सांगू. असं चला तर मग. तर मिळेल ती संपत्ती दोघात वाढून घेऊ. समजलं. ठीक आहे. चल ये माझ्या मागे. काय झालं. काय झालं हा. अरे आपले तर राजकुमारी आहेत ना हा. त्यांना देवीच्या दर्शनाला भेटायचं जायचंय. हो, मग? तेव्हा आपल्याला मजा करायला भेटणार नाही. नाही. एक आपण छोटंसं गाणं म्हणूया बघ. ये. अंगात थकवा डोळ्यात धुंदी, अंगात थकवा डोळ्यात धुंदी, पितानी नशा नाही वाटली, अहो पितानी नशा नाही वाटली, रात्री धुंदी धडकला मी, रात्री धुंदी धडकला मी, धुंदी धडकला मी, धडकला मी, धडकला मी, बस कार्यक्रम बस कुठे आपल्या राजकुमार जत्रेला घेऊन जायचं देवीच्या. चल चल चल. वंदन माझे तुला, हो तू जगदंबे माझे अंबे, वंदन माझे तुला, हो तू जगदंबे माझे अंबे, वंदन माझे तुला, हो तू जगदंबे Oh,
त्या संधीची आपण डोळ्यात तेल घालून वाट पाहतो. समोर पहा, एक सुंदर तरुणी दागिन्याने बहरली आहे. सगळ्यांच्या पहिला आम्ही जेवण घालू. ठीक आहे चला तर आदान करते. नाही तर तुझ्या संपत्ती बरोबर तुझ्या तारुण्याची संपत्ती लुटायला काळोजी मागे पुढे पाहणार. खबरदार काळोजी, पुढे आलास तर तुझे झाडावेले केल्याशिवाय राहणार नाही. अरे तुझ्यासारख्या उर्मत रेड्यांना तोडायला ती जगदंबा माझ्यासारख्या कोवळ्याकडून जर जणू संचार करते. खबरदार. तुझा ओट पिला ना तर दूध निघेल दूध. अरे अंगाला हात फैलावून पा, एक कवडी तुझ्या हाती लागू देणार नाही. अरे माझा कोणता हुकूम होता? बोल की वाचा गेली तुझी. तू यायच्या बरोबर? नाही 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 साहेब, तुमचा हुकूम होता देशीचा वाडा उठायचा, जत्रेवर ढवळा व्हायचा नव्हता. मग? पण या काळोजी माझ्या हुकमा पुढे आम्ही काय करणार? नाही साहेब, मला क्षमा करा. असं काय म्हणजे पुढे असं प्रकाराला अरे अरे हा काळोजी का नाही तर काय करू मी? माझ्या अंगाच्या आग दाखवत आहे, माझ्या पायाच्या का माझ्या मस्तकाला भिडत आहे. अरे काळे हो हराम खुला, अरे माझ्या नावाला काळजात बसण्याचं उत्तर चालू असते. अरे मोठी कडक शिस्त हा सगळा नुसतं प्राणी विसरलास नाही. काळ्या आता फळ तुला नक्कीच मिळेल. आजच्या तलवारीनं तुझ्या हाताचा मी 16 मिळत केला नाही तर नावाचा सगळा सोळा त्याचे फळ म्हणून माझे हात झटकला. त्यांना मारू नका, कारण त्यांच्यामुळे जर माझं भाग्य उदयाला नाही. आज आपल्यासारख्या समर्थ पुरुषाची माझ्या हृदयमध्ये प्रतिभा कोरली गेली आहे. हे सुंदर कळते अगं असं प्रेमात सागर करणे म्हणजे सौख्य सागराकडे ओळखसारखं आहे. आणि हे प्रेमी तर जाणतो पण संग्राम सिंग अगं सगळे एखाद्या सिंगच्या प्रेमात पडेल असं कधी होणार नाही, कधी होणार नाही. अगं पण माझ्यासारखं डोळे खोल पण फळाच्या हातीत आहेस तू. हो आहे की. असं वाटतं कसं? अगं अगडी सोनं, अगं ऐश्वर्य संपत्ती लुटण्याचा पेशा तरी माझा असताना तरी तुझ्यासारख्या जायचं माझ्या सोनं हाणी लूट सगळं स्त्री कधी करणार नाही. तुझ्यासारख्या स्त्रीकडे वाकण्याचं मीच पाहतो. म्हणूनच या चंद्रगणिताची मला आपली ओढ लागली आहे.
गोड बोललेली सुंदर कळी अगं हिरावून नेण्यासारखं आहे ग. आणि हे माझ्यासारख्या जातोंच्या बापाच्या मुळीच शोभा येत नाही ग. नाही सरदार, मला हे मान्य नाही. समुद्रासाठी आपल्या विचार द्या, त्या उचलण्यासाठी जागा द्या. मी तुम्हाला शास्त्रीच्या साक्षीने म्हणले आहे. अगं मला तू चांगला सुंदर असेल. आजपर्यंत मी एकटा या जंगलामध्ये भटकत होतो. पण आज तुला घेऊन फिरलं म्हणजे त्याला हाताच्या पुढा जगण्यासारखं आहे ग. असो काही ईश्वरीच्या प्रार्थनेल्या या स्त्रीला त्याला त्याग करणं कसल्याही जातीच्या पुरुषाला शोभा देत नाही ग. आणि माझ्यासगळ्या जातीच्या मुलीच नाही असा उघड मध्ये नाही ग. आपण समोर भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन त्या साक्षीनं आणि आशीर्वाद झालं ना. हो ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही जाऊ शकता. आणि ही जर बातमी कोणाला सांगितली तर यावं लागतं. तर या सगळ्यावर सुट्टी काढली. जा. चल जाऊया आपण. काय करणार तिच्या जोपर्यंत तिला भावाच राग येत नाही तोपर्यंत या काळात भाव पण सांगू शकणार नाही. डाकूंच्या हातामध्ये एक जंगली वनस्पती आहे आणि त्याच्यात औषध आहे असं सांगतात. म्हणजे तुला बरं वाटेल आणि पहिल्यांदा भावाकडे जाऊन हे पाप हे औषध आणलं आहे. हे कसलं औषध तुला वाटतं का माझा हात बरा व्हावा. मग सांगतो ते आहे तुझ्या भावाच्या हातामध्ये एक जंगली वनस्पती आहे त्याच्याने माझा हात लवकर व्हावी. काळजी कशाला करताय? आजच बघते मी. जा लवकर जा खूप यत्न होत आहेत ग. राम सिंग हा काळाच नावाचा युक्ती चालवतो. सकाळी देवीच्या दर्शनाला अद्याप परत नाही. काय झालं असं त्या जीवाचं माझ्या मनाला किती खंत होती. काही बरं वाटतं झालं नसेल ना. चंद्रकले तुला माझी चंद्रकला कुठं आहे?
सुद्धा तुम्ही माझी चंद्रकला तुम्हाला काय सांगू? दुसरा करू नका मी काय झालं काय सांगू? बोला स्पष्ट बोला अरे माझा जीव उडून गेलाय आमचं काय काय उडून गेलाय तो वाघ आला आमची गाड्या उडाली काय झालं आराम करा ना काय केलं तुमची चंद्रकला पडून गेली तुम्ही काय करत होता आम्ही तलवारी तिथंच राहिल्या आमच्या तलवारी तिथंच राहिल्या जिथे असतील तिथं सुट्टी राहा चुकी राह पण तुम्हाला चुकी करून तुम्ही काय करत होता त्याने तुम्हाला सांगितलं होतं ना कोणताही दगा फटका होता कामा नाही दगा पडका ना डाकू आता 10, 15, 20, 25 म्हणून डाकू होता तो अशा तऱ्हेने डाव करतात काही व्हिडिओ ज्या वेळेला तुझ्या आईला मन मारलं तेव्हा तुला माझी दया आली तेव्हा तुला मी सोडून दिलं त्याचा हक कॉल भेटलं काय तुला संग्राम सेन आलो तुझ्या भेटीला काय करायचं आता दवंडी काय सांगायचं तू दे पहिले मला नाही सर्वांना 2 बायका ऐका जो कोण आपण संग्रामशीला पकडून देईल त्याला 5 लाखाचा इनाम दिला जाईल हे आता मार्केट झाली आता तिकडे धुणं पाहिजे तिकडे वरती लागाय जयश्री ठाकूरची मुलगी आहे हे मला आपल्याला समज असते ना पण सांगा का तुझा तुझा बाप माझा पक्का वैरी आहे आणि त्याला महाराष्ट्र चंद्रकला माझ्या पायच्या कधी शांत होणार नाही आणि चंद्रकला तसा मी आईला वचन दिला आहे चंद्रकला तुझा काय मी तुम्हाला शांततेच्या साक्षीने वरले आहे आणि माझे सर्वस्व तुमच्या चरणी अर्पण केले आहे. मी तुमच्या मनाविरुद्ध वागाय नाही
माझा कर्म जर तुमच्या हाती असेल तरी एक आपला काय करू शकेल. चला चला. चल जाऊया आपण. ये सुशीला ये. अरे फार दिवसाने भावाची आठवण झाली म्हणायची तुला. तुला काय माईची भेटी मिळाल्यावर या बहिणीची आठवण कसली नाही? अगं, तुला एक आनंदाची बातमी सांगायची विसरलो. काय दादा? अरे मी लग्न करून यासाठी वहिनी आणले ही पहा. आणि हो सुशीला, हा माझ्या लग्नाचा आहे. संध्याकाळला तू चला. सुशीला दादा नाही रत्नाची बातमी मला समजली. तू काळूची नाही आली दिलास तेव्हा दादा तुझ्या पाठच्या बहिणीचं नाव नाही याचा तरी विचार करायचा. सुशीला, अरे त्यामध्ये माझा कोणताच दोष नव्हता ग. मी काळजीला सांगितलं का आणि आणि त्यांनी केलं काय? ए सुशीला, तू जाऊन त्यांना विचार ना ग. दादा झालं गेला हुंडेला मिळालं पण दादा एक माईची भेट आहे ना. कोणती सुशीला? अरे बोल. अरे दादा एवढं ताईट आहे ना ती तेवढी मला दे ना. अरे त्यामध्ये एक औषधी वनस्पती आहे. काय आहे सुशीला? अगं असलं कसं आहे मागणं आहे तुझं? अगं असलं कसलं औषध तुला देण्यासारखं? असं माझ्यावर काही नाही आहे का? काही नाही आहे. ए सुशीला, अगं ही ताई बोलतेस ना, अगं तिथं माझ्या खंडोबा राहायची त्या तुला देण्यासारखं औषध नाही सुशीला. माझ्यावर काही नाही आहे का? बस दादा झालं तुझं बहिणीवरचं प्रेम समजलं का? अरे माझ्या नवऱ्याच्या हातात लावण्यासाठी औषध काय तुझ्याकडे काय करायचंय? आगे तू जा. सुशीला, नाही 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 सुशीला, अगं असंख्य वेदना होत आहेत ग. सुशीला लवकर ये, लवकर ये. सुशीला, शांत व्हा काळूची. सुशीला, राव औषध. खूप वेदना होत आहेत ग. दादाला तू वाटतं चक्क मला तोंडावर पडलंय बघा. म्हणजे माझं औषध नाही असं म्हणालाय तू. पाहिलंस माझा हात छाटून त्याने उद्ध्वस्त केलं ग. सुशीला, काय करायचं आपण? काहीतरी युक्ती केलीच पाहिजे. असं म्हणतेस? चल चला तर चल बघू आपण काय करायचं ते. सुशीला, लवकर ये सुशीला. तुला ठाऊक आहे का तुझ्या भावाने कोणती बायको आणली ती? माझ्या भावानं तुझ्या भावाने लग्न केलं ना? मग मग त्याची बायको कोण आहे तुला माहित आहे का? मग ज्याला तो दुश्मन समजतो ना, तोच जयसिंग ठाकूरची मुलगी आहे ती. काय कशी टाकतो? होय, मला खूप विश्वास वाटतो. लागत आहे आपल्याला. मग ऐक, मी येतात एक दवंडी ऐकली. दवंडी ऐक, मग समजेल तुला. ऐका हो ऐका, उदयपूरच्या जयसिंग ठाकूरांचा जाहीर हुकूम ऐका. जो कोणी डाकू संग्राम सिंग याला जिवंत पकडून देईल त्याला 5 लाखाचा इनाम देण्यात येईल. हो बस. माझ्या नावावर पकडून 5 होय. लाखाची ना. होय, आता तुम्हाला आधीचे उपाय येऊ तसं नाही लागले. ग सुशीला, तसं नाही. तू समजून घे. कारण ही आपली आजची परिस्थिती ही तुझ्या भावामुळे आली आहे.
अहो मग आज 15 दिवसावर आज 15 दिवसावर भाऊबीज आहे त्याशिवाय आपण समजेल बघूया. हो चालेल ना. चल कसं करू आपण. काय करतोय? काय करतोय? साडी वंडाळा तांड्यावर साडी वंडाळा झाडाच्या शेंड्यावर तिला फिरू का दांड्यावर ही कोंबडी आले अंड्यावर तिला फिरू का दांड्यावर ही कोंबडी आले अंड्यावर तिला फिरू का दांड्यावर ही कोंबडी आले अंड्यावर तिला फिरू का दांड्यावर ही कोंबडी आले पुढे जायचं. चल चल. तुझे ऐका ऐका जो कोण डाकू संग्रामशीला पकडून देईल त्याला 5 लाखाचा इनाम दिला जाईल. अरे रामदानो काय रे? असले दवडी घेत आहात. असली असली दमडी असली पैशाची दमडी असली आहे. कोण कोण गिराय सांग. जो कोणी डाकू संग्राम शिवला पकडून देईल त्याला 5 लाखाचा इनाम दिला जाईल. याचा शरद लावताय. चल तुला घेऊन चल डाकू संग्राम शिंदे. जयसिंग डाकू इकडे. हा चल जरा या माहिती या. माझी चंद्रकला गेल्यापासून माझ्या अंगात बळच उरलं नाही. काय करावं सुचत नाही. काय आहेस तू. अगं तुला अंगात खांद्यावरून गेलं. तुला अनाथी मोठी केली. परमेश्वरा माझ्या चंद्रकलेला असे तुमच्या दिल्लीत साधना करू. शिपाई हो आपली दमडी ऐकून हे बघ कोणते आले पाठीमागे बघा. कोण आहात तुम्ही. परिचय सांगा आपला. या देहाला डाकू काळाची माने म्हणतात. संग्राम सिंग यांचा मुख्य सरदार आहे मी. होय महाराज. सिंहाच्या गुहेत सरकारी होतो. शिपाई घेऊन जा महाराज. पुढे याल. तलवारी गुडक्या छाटी तुमचे. जयसिंग ठाकूर मी दवंडी दिलीत ना. मग माझं म्हणणं तर ऐका.
संग्राम सिंग याची बहीण म्हणजे माझी पत्नी आहे. होय म्हणालो. होय आणि येत्या 15 दिवसात भाऊबीज आहे. त्याने माझ्या हाताची बोटं छाटली. तो नक्कीच पल्लवीचा माझ्या घरी येणार आणि तेव्हा आपण संधी साधून त्याचा खेळ संपवून टाकू शकतोय. छान युक्ती. चला, दोस्ती करूया आपण होय दोघांचा. एक शत्रू संग्राम सिंग. चला, लागला लढाईला. चल माणसाचं जीवन आनंदासाठी सर्व जगात आनंद पसरला. जे होतंय सर्व आनंदासाठी. आनंद म्हणजे आनंद. माझ्या मनाला किती किती आनंद झालाय माणसाला. आज भाऊबीज आणि आज मला दादा आल्याशिवाय राहणारच नाही. सुशिला, दादा, त्या दिवशी तुझ्याकडे रागावून आले. मला वाटलं तू येतोस की नाही. दादा, अरे वहिनी कशी आहे? बरी आहे ना? होय सुशिला. पण तुझ्या दादा अगं आज तर भेटे आल्याशिवाय राहिलेच का सांगत. दादा, आज भाऊबीज. आधी आपण पहिली ओवाळी करून ठीक घेऊया. आहे, चल. मला काय एकदा. दादा, बस इथं. त्या आल्या आरती. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती. सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती. ओवाळी ते भाऊराया वेड्या बहिणीची ही वेडी माया. वेडी माया. वेड्या बहिणीची ही वेडी माया. वेडी माया. दादा, तू माझा काम होते त्या आवडीच सुचवलं. पण मी तुझा का? सुशिला, काही आश्चर्य. आणि त्या डोळ्यात पाणी. त्या मोठ्या हात बघायला ती शोधून दिसतोय ग. ते सुशिला, जाऊ दे. पण काळजी मध्ये दिसत नाही ते. दादा, ते लाकडाच्या मुळे उठण्यासाठी बाजारात गेले आहेत. ते आपलं जेवण वगैरे होईपर्यंत ते येतीलच. ठीक आहे, तोपर्यंत मी विश्रांतीच घेतो. दादा, थांब. सुशिला, लवकर ये. अरे, दादा शांत झोपलाच वाटतं. ये दादा, अरे तुमचा खाऊन घे ना. सुशिला, अगं परवापासून माझी तब्येत बरोबर नाही ग. आणि
आणि आज तर भाऊबीज. बहीण भाऊ चांगलं नातं सांगायला आजचा सण. पण या दिवशी तुझ्या हस्ताक्षरावर कलवा ठेवला सुशिला. सुशिला, आता सगळं वातावरण बघ. बघ कसं बहिणीच झालं आहे का. आज कोणता प्रसंग आहे. हा देव जाणे सुशिला, देव जाणे. दादा, तुझी तब्येत ठीक वाटत नाही? थोडा विश्रांती करतो का? होय सुशिला, मी तुला विश्रांती घेतो. अरे दादा, विश्रांती घेते वेळी ही तुझ्या हाताला कशाला पाहिजे तुझ्याजवळ? ती दे माझ्याकडे. नाही सुशिला, अगं या हाताला पाहिजे माझा प्राण आहे ग. या शरीरावरची कवच आहे. आणि कोणाच्या हात देत नाही माझ्या त्याच्याकडे सुद्धा. अरे दादा, मी तुझी पाठची बहीण हे गोष्ट विसरलास? अरे ज्यावेळेस माझ्या पायाला काटा टोचत होता तेव्हा तुला ती काळजी वाटत होती रे. बघ, अगं तू अशी म्हणायला लावून घेतेस. आणि तू तर माझी पाठची बहीण आहेस ग, म्हणून तुझा विश्वास करतो. घे सुशिला, पण ही तलवार घे. पण मला तात्याने परत द्या. अरे दादा, ही मला काय करायचंय? तू जाशील तर देईन मी. ठीक आहे, चल. ओळखलंस मला? ठाकूर हा, जयसिंग ठाकूर. आणि इथे अरे अरे हे तर माझ्या बहिणीचं माझ्या सुशिलेचं घर. माझ्या बहिणीनं नाही सुशिला. माझ्या मुलीला पळवून नेलं काय? पापाच्या घडे घडे करून समज माझ्या आईची विचारणा करून तिच्या हालाल म्हणून मारलीस काय? जाऊन अरे काय
रक्ताने रंगली आज दिवाळी रक्ताने रंगली